गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज आपण डिस्कस करणार आहोत IC 555 टाइमर. एग्जामचा पॉइंट ऑफ व्ह्यूने हे सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. 6 मार्कासाठी विचारला जाईल, 100% विचारला जाणारा क्वेश्चन आहे. ठीक आहे. IC 555 टाइमर पहिल्यांदा समजून घ्या. IC 555 टाइमर आपण कशासाठी यूज करतो आणि का यूज करतो. ठीक आहे. IC 555 टाइमर आपण यूज करतो एखाद्या सर्किटला जर आपल्याला टाइम डिले प्रोव्हाइड करायचा असेल किंवा एखाद्या सर्किटला जर आपल्याला काउंटिंग वगैरे प्रोव्हाइड करायचं असेल त्यासाठी IC 555 टाइमरचा यूज केला जातो. लक्षात आलं. IC 555 टाइमर कुठे यूज केला जातो? एखाद्या सर्किटला जेव्हा आपल्याला टाइम डिले किंवा काउंटिंग वगैरे जर प्रोव्हाइड करायचे असेल त्यासाठी IC 555 टाइमरचा यूज केला जातो. लक्षात आलं सर्वांना. समजून घ्या. आता ही IC 555 ची 8 पिन आहे. ठीक आहे. 8 पिन कॉन्फिगरेशन आहे IC 555 चं. 8 पिन म्हणजे काय? ह्या 555 IC ला किती पिन असणार आहेत? 8 पिन असणार आहेत. ठीक आहे. जी 1 नंबरची पिन असेल ती नेहमी कशाला कनेक्ट असेल? ग्राउंडला. जी 2 नंबरची पिन असेल ती ट्रिगर पॉइंट असेल. 3 नंबर आउटपुट असेल. 4 नंबर रिसेट असेल. 5 नंबर कंट्रोल व्होल्टेज असेल. 6 नंबर थ्रेशोल्ड व्होल्टेज असेल. 7 नंबर डिस्चार्ज असेल आणि 8 नंबर VCC म्हणजे काय? सप्लाय व्होल्टेज असेल. लक्षात आलं. ही 8 पिन कॉन्फिगरेशनची डायग्राम आहे. ठीक आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये ही डायग्राम सुद्धा काढायची आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 6 मार्कासाठी फिक्स विचारला जाईल. ठीक आहे. 8 पिन कॉन्फिगरेशन झालं. सर्किट डायग्राम बघून घ्यायचा. ठीक आहे. सर्किट डायग्राम बघा. IC 555 याला 555 असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. समजून घ्या. ही त्याची काय आहे? ही ब्लॉक डायग्राम आहे त्याची. ठीक आहे. किंवा सर्किट डायग्राम म्हणलं तर चालेल. सर्किट डायग्राम आहे. ठीक आहे. आता इथं IC 555 म्हटलेलं आहे. तर आपण इथं काय केलेलं माहिती आहे का? 3 रेजिस्टन्स यूज केलेले आपण. किती? 3 रेजिस्टन्स RA, RB आणि RC. 3 रेजिस्टन्स किती ओमचे आहेत? 5 किलो ओमचे रेजिस्टन्स आहेत. ठीक आहे. 3 रेजिस्टन्स किती ओमचे? 5 किलो ओमचे रेजिस्टन्स आहेत. म्हणून आपण याला काय म्हणतोय? IC 555 टाइमर म्हणतो. लक्षात आलं. आता इथं आपण 2 कंपॅरेटर यूज केलेले आहेत. कंपॅरेटर 1 आणि कंपॅरेटर 2. कंपॅरेटरचं काम काय असतं ते लक्षात घ्या. कंपॅरेटर काय करेल? इनपुट आणि आउटपुट मध्ये कंपेअर करून तुम्हाला इनपुट जे असणार तुमचं V1 आणि V2 याला कंपेअर करून आउटपुट देईल. लक्षात आलं. हे बघा कंपॅरेटरचं वर्क कसं असणार आहे? फॉर एक्झाम्पल तुमचे हे 2 इनपुट असणार आहेत V1 आणि V2. या V1 आणि V2 ला कंपेअर करेल. ठीक आहे. जर V1 इज ग्रेटर दॅन V2 असेल तर माझं आउटपुट काय निघेल? 1 भेटेल मला. जर V2 ग्रेटर दॅन V1 असेल तर आउटपुट काय भेटेल मला? 0 भेटेल. ह्यानुसार कंपॅरेटर वर्क करतो. लक्षात आलं. इथं आपण 2 कंपॅरेटर यूज केले. कंपॅरेटर 1 आणि कंपॅरेटर 2. कंपॅरेटरचा आउटपुट कोणाला दाखवलेला आहे? मी तर SR फ्लिप फ्लॉपला दाखवलेला आहे. ठीक आहे. हा कंपॅरेटरचा आउटपुट कोणाला आहे? SR फ्लिप फ्लॉपला. ठीक आहे. आता SR फ्लिप फ्लॉपचं काम काय असणार आहे? हा सर्किटला एकदा रिसेट करायचं काम करतो. ठीक आहे. हा सर्किटला काय करेल? रिसेट करायचं काम करेल. आणि इथून 3 नंबरवरून काय घेतलेलं आहे? मी तर आउटपुट घेतलेलं आहे. ठीक आहे. 3 नंबरवरून आउटपुट घेतलेलं आहे. नंतर इथला जो पॉइंट असेल हा 7 नंबरचा पॉइंट आहे. याला मी काय केलं? ते ट्रान्झिस्टर कनेक्ट करून दिलेलं आहे. ट्रान्झिस्टर काम काय असेल तर सर्किट डिस्चार्ज पाथ प्रोव्हाइड करतो. सर्किटला काय करणार आहे? डिस्चार्ज पाथ प्रोव्हाइड करणार आहे. ट्रान्झिस्टर आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या. आपल्याला इथं ऍक्च्युअल मध्ये वर्क कसं करणार याचं वर्किंग पाहणार आहोत आपण. ठीक आहे. आता इथं सुरुवातीला जी 8 पिन कॉन्फिगरेशन आहे एक पॉइंट आपण कुठे यूज केलेला आपण ते बघू. आता जे ग्राउंड असणार आहे ग्राउंडचं कुठे आहे? 1. तर ग्राउंड कुठे आहे? 1 टर्मिनल हा इथे आहे. बरोबर. 2 नंबर काय आहे? ट्रिगर. ट्रिगर कुठे आहे आपला? हे बघा हा 2 नंबरचा इथे ट्रिगर आहे. 3 नंबर काय आहे? आउटपुट. इथून काय करणार आहोत आपण? इथं आउटपुट घेणार आहोत या डायग्राम मध्ये. ठीक आहे. 4 नंबर काय आहे? रिसेट. हा जो SR फ्लिप फ्लॉप आहे 4 नंबरवरून येता आपण सर्किट रिसेट करू शकतो. 5 नंबर जो असणार आहे हा कंट्रोल व्होल्टेज. 5 नंबर बघा हा काय आहे? कंट्रोल व्होल्टेज. कंट्रोल व्होल्टेजचं काम काय असतं माहिती आहे का? इथं या कंट्रोल व्होल्टेजचं काम काय असणार आहे? हा कंपॅरेटरचं व्होल्टेज असणार आहे इनपुटचं आणि आउटपुटचं त्याला कंट्रोल करायचं काम करायला कंट्रोल व्होल्टेज 5 नंबरचा पॉइंट. ठीक आहे. 6 नंबर आणि 7 नंबर म्हणजे काय आहे? हे दोघं काय करतील? 6 नंबर आणि 7 नंबरला थ्रेशोल्ड व्होल्टेज आणि डिस्चार्जला कोण कंट्रोल करेल? 5 नंबरचा पॉइंट कंट्रोल व्होल्टेज. लक्षात आलं. हा 7 नंबर हा डिस्चार्ज पाथ प्रोव्हाइड करेल आणि 8 नंबर जो असेल हा काय आपला सप्लाय व्होल्टेज काय असणार आहे? VCC असणार आहे. लक्षात आलं. हां.
आता समजून घ्या, हा जो 5 नंबरचा पॉइंट आहे तिथे मी लिहिलेले आहे 2/3 VCC. आता हे 2/3 VCC वगैरे कसं काय आलेले आहे आणि ह्या पॉइंटला 1/3 VCC एवढं व्होल्टेज कसं काय आलेले आहे. ठीक आहे, इथं काय केलेलं आहे मी व्होल्टेज डिव्हिजन रूलचा वापर केलेला आहे. ठीक आहे, व्होल्टेज डिव्हिजन रूल मध्ये काय असतं, ज्याचा विरुद्ध आपल्याला व्होल्टेज काढायचे त्या दोघांची बेरीज डिवाइडेड बाय सगळ्यांची बेरीज गुणिला टोटल व्होल्टेज. टोटल व्होल्टेज किती आपल्याकडे VCC बरोबर. आता लक्ष द्या इथं RA आणि RB, RA ची व्हॅल्यू किती इथं 5K आणि RB ची व्हॅल्यू किती 5K. दोघे किती झाले 5 आणि 5 10 झाले आणि तिघांची टोटल 5 5 5 किती झाले टोटल 15 झाले. 10 भागिले 15 किती आलं 2/3 VCC. ठीक आहे, व्होल्टेज डिव्हिजन रूल नुसार. ठीक आहे, हा 2 नंबरचा पॉइंट बघा. आता इथं 2/3 आल्यानंतर काय होईल ते समजून घ्या पहिले. आता मला इथं 2/3 आलं. ओके, आता V1 इज ग्रेटर दॅन V2. जेव्हा V1 इज ग्रेटर दॅन V2 असेल, आता फॉर एक्झाम्पल माझं V1 जे असणार आहे किती आहे 2/3. जेव्हा V2 त्याच्यापेक्षा जेव्हा कमी असेल तेव्हा ट्रान्झिस्टर 1 जो असेल हा काय होईल ऑन होऊन जाईल. ठीक आहे, ट्रान्झिस्टर 1 जो असेल कंपॅरेटर जो असेल हा ऑन होऊन जाईल. जेव्हा ऑन होईल तेव्हा मला आउटपुट मध्ये काय भेटेल तर 1 भेटेल. ठीक आहे, आणि जेव्हा माझा V2 इज ग्रेटर दॅन V1 असेल म्हणजे काय 1/3 च्या कमी असेल VCC तेव्हा माझा हा कंपॅरेटर ऑफ होऊन जाईल. ठीक आहे, हा काय होऊन जाईल तेव्हा ऑफ होऊन जाईल आणि मला आउटपुट काय भेटेल तर 0. ठीक आहे, म्हणजे मला कंपॅरेटर 1 काय देतोय 1 आणि कंपॅरेटर 2 काय देतोय 0. याला मी रिसेट करेल. रिसेट केल्यानंतर काय झाले हा 1 चा 1 आलेला 0 चा 0 आलेला. ठीक आहे, आता हा काय आहे बेसिक एसआर फ्लिप फ्लॉपचा टेबल आहे. बेसिक एसआर फ्लिप फ्लॉपचा 0 0 0 1 1 0 आणि 1 1. ठीक आहे, हा Q आणि हा Q बार आहे. लास्टला बघा जर मी 0 0 दिला तर इथं नो चेंज म्हणून लिहिलं. ठीक आहे, नो चेंज म्हणजे काही फरक इथं काही चेंज होणार नाही. ठीक आहे, जेव्हा मी 0 1 देईल तेव्हा मला आउटपुट मध्ये काय भेटेल 0 1 च भेटेल. इथं काय होतं मी 1 0 देतोय तेव्हा मला 1 0 जे भेटेल तेव्हा 1 आणि 1 0 आणि 0. लास्ट मध्ये बघा इथं 1 0 देईल तिथं मला 1 0 च भेटणार. पण लास्ट केस मध्ये जर 1 1 जर मला आउटपुट जर भेटला तर ही केस माहिती आहे का तुमची फोरबिडन केस म्हणून. फोरबिडन केस म्हणजे माहिती आहे का तिथं काही होणार नाही तुमचं, ही केस फेल जाईल तुमची. लक्षात आलं, तिथं काही होणार नाही. तर हा जो पॉइंट आहे ठीक आहे, हा जो पॉइंट इथं जर मला जर 1 जर भेटला म्हणजे इथं काय झालेला हा इथून ट्रान्झिस्टर तुमचा ऑन होतोय. ट्रान्झिस्टरचा ऑन वगैरे झाला तर इथं जर कॅपॅसिटर कनेक्टेड केलेला असेल तर कॅपॅसिटर काय होईल डिस्चार्ज पाथ प्रोव्हाइड करेल तुम्हाला. लक्षात येते काय तुम्ही काय होईल तुम्हाला डिस्चार्ज पाथ प्रोव्हाइड होईल. जेव्हा इथं 0 होईल तेव्हा काय होईल परत हा ऑन होऊन जाईल. त्या प्रकारे माहिती का हा ट्रान्झिस्टर एक स्विच सारखा काम करेल ऑन ऑफ आणि ऑन ऑफ. या पद्धतीनुसार आपण सर्किटला टाइम डिले किंवा काउंटिंग वगैरे आपण त्याला प्रोव्हाइड करू शकतो. समजलंय नक्की. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. आणि अजून जर तुम्हाला नवीन टॉपिक वरती जर व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. ठीक आहे, थँक्यू.